सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांच्याच घरी आता दिवाळी फराळाची सुरुवात झालेली आहे. तर आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत, जी तोंडात टाकताच विरघळते. तर याचा आवाज तुम्ही ऐका एकदा. म्हणजे अगदी ना असं हे पहा, अगदी असं खुसखुशीत. तर खारीसारखी डबल लेअर असलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही शंकरपाळी होणार आहे. अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सुरुवात करूया आपण रेसिपीला. तर सर्वात आधी आपण इथे 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तूप जे आहे ते आपण वितळवून घेतलेलं आहे. तर वितळवून घेतलेलं तूपच आपण इथे वापरायचं आहे. घट्ट असलेलं तूप आपण इथे वापरणार नाही आहोत, नाहीतर प्रमाण आपलं चुकू शकतं. तेव्हा हे 1 वाटी तूप जे वितळून घेतलेलं होतं ते आपण एका पातेल्यामध्ये ओतायचं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी तूप आणि 1 वाटी पाणी असं आपण हे मिक्स केलेलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी फुल भरून आपण साखर घेतलेली आहे. तर प्रमाण बघा खूपच सोपं आहे. सगळं जे जिन्नस आहे ते 1-1 वाटी आपण असं घेतलेलं आहे. 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर ही साखर आपण विरघळवू द्यायची आहे गॅसवरती. गॅसची फ्लेम आपण ऑन करायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपण हे तूप पाण्याचं मिश्रण जे आहे ते गरम करायचं आहे. म्हणजे याला तार वगैरे काही आणायची गरज नाही आहे आपल्याला. फक्त जी साखर आहे ना ती विरघळेल इतकंच आपण हे गरम करणार आहोत. तर इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापरही करू शकता, पण दुधामुळे काय होतं, शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाहीत, लवकर वास यायला लागतो. त्यामुळे आपण इथे दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर दूधही तुम्ही इथे वापरू शकता. 1 वाटी पाण्याऐवजी 1 वाटी दूध तुम्ही इथे घेऊ शकता. आता साखर संपूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण मैदा घ्यायचा आहे. तर परातीमध्ये आपण सुरुवातीला 3 वाटी मैदा घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. म्हणजे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं ना तर त्याची चव जी आहे ती आणखी वाढते. आता पाणी जे आहे ते संपूर्णपणे आपण गार केलेलं आहे. गार करूनच घ्यायचं आहे. गरम पाणी इथे आपण घ्यायचं नाही आहे. तर हे तूप आणि पाण्याचं जे मिश्रण आहे संपूर्ण गार केल्यानंतरच आपण हे पीठ मळायला घेतलेलं आहे. तर सुरुवातीला एकदम पाणी न टाकता, म्हणजे पाणी आणि तुपाचं मिश्रण न टाकता, तर थोडं थोडं पाणी आणि तुपाचं हे मिश्रण जे आहे ते थोडं थोडं टाकत आपण हे मळून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं आणखी पाणी उरलेलं आहे. तर आपण इथे 1 वाटी मैदा आणखी घेतलेला आहे. त्याच्याचमध्ये थोडंसं मीठ आणखी घातलेलं आहे. तर इथे प्रमाण बघा तुम्ही, एकदम प्रमाण कुठलेही न घेता थोडं थोडं प्रमाण आपण घेतलो ना तर अंदाज जो आहे तो परफेक्ट होतो. अगदीच जास्त प्रमाण घ्याल तर थोडंसं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं करतच आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवलेलं आहे. 10 मिनिटानंतरनं हे पीठ आपलं छानसं भिजलं गेलेलं आहे. आता या पिठाचे आपण मोठे मोठे गोळे करायचे आहेत. चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा असतो, कारण या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण जाडसर लाटणार आहोत. त्यामुळे काय होतं की आपल्या जे शंकरपाळ्या आहेत ना त्याला लेयर्स छानशी सुटली जाते. सगळे पिठाचे गोळे आपण इथे बनवून घेतलेले आहेत. आता लाटण्यासाठी आपण हे घ्यायचं आहे. तर हे थोडंसं घट्ट असतं पीठ, त्यामुळे लाटताना थोडंसं प्रेस करून लाटावं लागतं आणि काठही थोडेसे चिरू शकतात. त्यामुळे काही हरकत नाही. आपण याच्या कडा जे आहेत ते कापून आपण शंकरपाळी लाटू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढी जाड आपण पोळी लाटलेली आहे. कारण खूप पातळ लाटलं ना की शंकरपाळी जे आहेत ते वाताड होतात. आणि या पद्धतीने आपण हे थोडंसं जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या शंकरपाळीला छानसे लेअर सुटतात आणि शंकरपाळी दिसतेही छान आणि तेवढीच खुसखुशीतही होते. आता हव्या त्या आकारामध्ये आपण शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला चौकोनीमध्ये आवडत असतील तर चौकोनी कापून घेऊ शकता किंवा डायमंड शेप आवडत असेल तर डायमंड शेपमध्येही तुम्ही याला कापू शकता. तर आता हे सगळे आपण आधी कापून घेऊयात आणि मगच आपण हे तळायला घेऊयात. तुम्ही हे सगळे जे पिठाचे उंडे केलेले आहेत ना तर त्याचे सगळे शंकरपाळ्या कापून घेऊन एका परातीमध्ये ठेवू शकता. अजिबात चिटकल्या जात नाही तेलामध्ये, ते ऑटोमॅटिक सगळे सेपरेट होतात.
त्यामुळे आपण हे सगळं एकदाच लाटून घेतलेलं आहे. आता तेल कढईमध्ये आपण छानसं गरम करायला ठेवलं आहे. तर आधी आपण तेलाचा अंदाजा घेणार आहोत. त्यामुळे छोटासा एक गोळा टाकून बघितला पिठाचा आणि पिठाचा जो गोळा आहे तो वर आल्यानंतरच आपण हे शंकरपाळ्या तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत. तर शंकरपाळी तळत असताना तेल जास्त गरम नसावं याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तेल जर खूपच जास्त गरम असेल तर वरचं जे लेयर्स आहेत ना ते काळपट पडले जातात आणि आतून शंकरपाळी जी आहे ती कच्ची राहते. त्यामुळे मध्यम गरम असणं तेल खूप गरजेचं आहे. त्यामुळे आधी थोडासा गोळा टाकून बघायचा. थोडंसं वर आलं की समजून जावं की तेल थोडंसं गरम झालेलं आहे. त्यावेळेसच आपण ह्या शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या आहेत. आणि तेल खूपच थंडही नसावं, कारण तेल जास्त थंड असेल तर शंकरपाळ्यांमध्ये तेल जिरपलं जातं आणि शंकरपाळ्या या तेलकट होतात. त्यामुळे तेल हे मध्यम गरम असणं हे गरजेचं आहे. तर सगळ्या शंकरपाळ्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी परातभर शंकरपाळ्या आपण करून घेतलेल्या आहेत. खूपच सुंदर खुसखुशीत आणि बिस्किटासारख्या या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट आपल्या शंकरपाळ्या झालेल्या नाही आहेत. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.